हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PIT सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो PSI STI ASOच्या प्रिलियम क्वेश्चन पेपर 2011चे आपले बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण ASO पूर्वपरीक्षा 2012ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच तुम्हाला जर MPSC नोट अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, मुडीमन समिती का नेमण्यात आली होती? तर ऑप्शन आहे इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी. सेकंड, इसवी सन 1909च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी. तिसरं, द्विदल राज्यपद्धतीचा चौकशीसाठी. आणि चौथा आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. तर मित्रांनो, मुडीमन समिती का नेमण्यात आली होती? कारण इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती? तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर खेडा. तर महात्मा गांधींनी शेतकऱ्यांसाठी 1918मध्ये साराबंदी खेडा या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती साराबंदी चळवळ. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही? तर ऑप्शन आहे पहिला आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. सेकंड, रिडल्स इन हिंदुइझम. थर्ड, गांधी अँड दी फायनान्शियल थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट. फोर्थ आहे वरील एकही पर्याय बरोबर नाही. तर मित्रांनो, वरील तीनही हे आंबेडकरांचे लिखाण आहेत. तर याचं उत्तर काय आहे? तर वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोग आगरकरांच्या बाबतीत कोणती विधान खरे आहे? तर ऑप्शन आहे त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता. बी, टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. सी काय त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले. आणि डी आहे ती देव न मानणाऱ्यांपैकी होते. तर मित्रांनो, यापैकी सर्व विधान हे बरोबर आहे. तर मग याचं उत्तर काय आहे? तर ऑल दी अबोव. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली होती? तर याचं उत्तर आहे तुर्कस्तान. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. तुर्कस्तानच्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ ही सुरू करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, 1902मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? तर याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहे? तर ए आहे प्रार्थना समाजाची स्थापना तर खडकर बंधूंनी केली. बी, समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले. सी, वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो. आणि डी आहे हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ऑप्शन 4 ABCD म्हणजे चारही विधान बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा. तर ए आहे स्वदेशी चळवळ. बी, खिलाफत चळवळ. सी, सविनय कायदेभंग चळवळ. आणि डी आहे चले जाव चळवळ. तर मित्रांनो, पहिल्यांदा कोणती चळवळ येईल? तर स्वदेशी चळवळ पहिल्यांदा येईल, त्यानंतर खिलाफत चळवळ, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आणि सर्वात शेवटी चले जाव चळवळ. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे ABCD. नेक्स्ट क्वेश्चन, लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906मध्ये स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मुस्लिम लीग. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती, ती 1906मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही? तर ए आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केला. तर ए विधान बरोबर आहे. बी, जनता या पक्षाचे मुखपत्र होते. तर बी पण विधान बरोबर आहे. सी, काबड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले. तर सी पण विधान बरोबर आहे. तसेच डी, पक्षाने 1937च्या निवडणुका लढविल्या. तर डी हे ऑप्शन पण बरोबर आहे. तसेच ई, पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झाला. तर मित्रांनो, ई हे विधान चुकीचं आहे स्वतंत्र मजूर पक्षाबाबत. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर येईल ई. नेक्स्ट क्वेश्चन, सायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या होत्या? तर अ आहे पहिला आहे एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मताधिकार मिळावा. तर अ हे विधान म्हणजे फर्स्ट हे विधान बरोबर आहे. सेकंड, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये. तर सेकंड पण बरोबर आहे. तसेच प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी. तर तिसरं पण बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता? तर एक काय दिलं आहे ब्राह्मणेतर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळी होती. बी, ब्राह्मणेतरमध्ये मराठा तर सत्यशोधकमध्ये माळी जातीचे वर्चस्व होते. आणि सी काय दिले ब्राह्मणेतर दिनकर जवळकर व इतरांच्या
तर सत्यशोधक कोणाची होती, तर महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित होती. तर मित्रांनो, यापैकी फरक दिलेला आहे आपल्याला. तर ही तिन्ही पण विधानं बरोबर आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे, ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, शाहू महाराजांनी काय केले नाही? तर ए आहे प्राथमिक शिक्षण सक्तीने करण्यास जाहीरनामा, बी शिक्षणात स्त्रियांना फी माफी, सी प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही. तर मित्रांनो, ही तिन्ही पण विधानं बरोबर आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर येईल. वरीलपैकी कोणतेही पर्याय योग्य नाही. शाहू महाराजांनी काय केले नाही असं आपल्याला विचारलं आहे, परंतु हे तिन्ही पण विधानामध्ये जे दिलं आहे ते शाहू महाराजांनी केलेलं आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रह कशाशी निगडीत होता? तर तो नीळ उत्पन्नाशी निगडीत होता. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1942ची चळवळ अयशस्वी का झाली? तर ए आहे ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते, बी चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली, सी सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही आणि डी आहे मुस्लिम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही. तर मित्रांनो, ही चारही विधानं बरोबर आहे. हीच कारणे होती की त्यामुळे सन 1942ची चळवळ अयशस्वी झाली होती. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 ए, बी, सी आणि डी.